हाय. तर आपण आज स्टुडंटचं टेस्ट फीचर बघूयात. तर हे स्टुडंट पोर्टल आहे. इथे लेफ्ट हँड साईडला नॅव्हिगेशन बारमध्ये तुम्हाला टेस्ट हे ऑप्शन मिळेल. त्यावर क्लिक केल्यावरती तुमच्यासमोर सगळे सब्जेक्ट्स इथे येतील. तर मी इथे मॅथ्स सिलेक्ट करते आहे. त्यानंतर तुम्हाला इथे खूप सारे चॅप्टर्स दिसतील जे मॅथ्समध्ये आहेत. इथे राईट हँड साईडला तुम्हाला 2 ऑप्शन्स दिसतील, स्कूल टेस्ट अँड एक्सपर्ट टेस्ट. तर स्कूल टेस्टमध्ये सगळे स्कूल लेवलचे क्वेश्चन्स लिस्टेड आहेत आणि एक्सपर्ट टेस्टमध्ये सगळे एक्सपर्ट लेवलचे क्वेश्चन्स दिलेले आहेत. तर मी इथे स्कूल टेस्टमध्ये क्लिक करते. तर तुम्ही इकडे पाहू शकता खूप सारे क्वेश्चन्स इकडे आलेले आहेत आणि इथे राईट हँड साईडला एक टायमर दिलेला आहे. तर हा टाईम या टेस्टसाठी अलॉट केलेला आहे. तर तुम्ही इथे त्याचं टायमिंग पण बघू शकता. तर आता मी काही क्वेश्चन्स इकडे सिलेक्ट करते. त्यांचा आन्सर सिलेक्ट करते मी. तर तुम्ही इकडे बघू शकता मी 5 क्वेश्चन्सचे आन्सर सिलेक्ट केलेले आहेत. नंतर इथे सबमिटवरती मी क्लिक करते. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर ही विंडो हे पॉपअप ओपन होईल. तर इथे तुम्ही बघू शकता की इथे तुम्हाला ही टेस्ट खरंच एक्झिट करायची आहे की नाही हे क्वेश्चन विचारलेलं आहे. तर तुम्ही इथे नो किंवा येस सिलेक्ट करू शकता. मी आता इथे येस सिलेक्ट करते. येस सिलेक्ट केल्यानंतर तुमच्यासमोर अजून एक पॉपअप येईल. त्यात तुम्ही बघू शकता अटेम्प्टेड आन्सर्स, नॉट अटेम्प्टेड, अटेम्प्टेड पर्सेंटेज आणि टोटल पर्सेंटेज. तर हा डेटा तुमच्यासमोर लगेच तुम्हाला मिळेल. नंतर तुमच्यासमोर ही विंडो ओपन होईल. इथे तुम्ही बघू शकता सगळे क्वेश्चन्स जे या टेस्टमध्ये होते आणि किती क्वेश्चन्सचे आन्सर राईट आहेत त्याचं सिलेक्टेड आन्सर मिळेल तुम्हाला, करेक्ट आन्सर, त्याचं एक्सप्लेनेशन, हे सगळं तुम्ही इकडे बघू शकता. ज्या क्वेश्चनचा आन्सर राईट आहे तिकडे असं राईट ग्रीन टिक येईल आणि ज्या क्वेश्चनचा आन्सर आपण रॉंग टिक केलेला आहे तुम्हाला इथे ते रॉंग क्रॉस म्हणून येईल. तर तुम्ही त्याचं पण सिलेक्टेड आन्सर, त्याचं करेक्ट आन्सर आणि त्याचं प्रॉपर एक्सप्लेनेशन तुम्हाला इथे मिळेल. नंतर जे क्वेश्चन्स आपण अटेम्प्ट केले नाही आहेत त्याचं पण तुम्हाला करेक्ट आन्सर त्याचं आणि त्याचं सोबत एक्सप्लेनेशन पण तुम्हाला इथे बघता येईल. तशा प्रकारे टेस्ट हे ऑप्शन तुम्ही इथून पाहू शकता. थँक्यू.